मास्टर क्रिएशन, सेल्स अँड परचेस म्हणजेच इन्कम अँड एक्सपेन्सेस लेजर क्रिएशन इन टॅली प्राईम. सेल्स अँड परचेस म्हणजेच इन्कम अँड एक्सपेन्सेस लेजर हे ऑपरेशन लेजर्स म्हणून ओळखले जातात. जीएसटी मध्ये ऑपरेशन लेजर तयार करताना आपल्याला लक्षात घ्यायला हवं की हे ऑपरेशन लेजर एकतर गुड्सशी संबंधित असतात किंवा सर्व्हिसशी संबंधित असतात. गुड्सशी संबंधित जसे की परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, सर्व्हिसशी संबंधित जसे की सर्व्हिस एक्सपेन्सेस, प्रोफेशनल चार्जेस, सर्व्हिस इन्कम, डायरेक्ट इन्कम इत्यादी. या उदाहरणात आपण काही ऑपरेशन लेजर्स बघू शकतो, जसे की परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, प्रोफेशनल फीज, ऑडिट फीज, ऑफिस एक्सपेन्सेस. या उदाहरणात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण टॅली प्राईममध्ये ऑपरेशन लेजर तयार करायचं शिकूया. टॅली प्राईममध्ये ऑपरेशन लेजर क्रिएट करण्यासाठी आपल्याला जायला हवं गेटवे ऑफ टॅलीमधून मास्टर, क्रिएट, लेजर. सर्वप्रथम आपण क्रिएट करूया गुड्सशी संबंधित लेजर म्हणजे परचेस अकाउंट आणि सेल्स अकाउंट. परचेस अकाउंट, grouped under purchase account. Type of ledger not applicable. Is GST applicable? Yes. Type of supply आपल्याला सिलेक्ट करायचा आहे गुड्स. ही माहिती आपण सेव्ह करूया. त्याच प्रकारे सेल्स अकाउंट, grouped under sales account. Type of ledger not applicable. GST applicable? Yes. Type of supply goods. आणि ही माहिती आपण सेव्ह करूया. गुड्सशी संबंधित मास्टर क्रिएट केल्यानंतर आता आपण सर्व्हिसशी संबंधित लेजर क्रिएट करूया, जसे की प्रोफेशनल फीज. ग्रुप असेल डिरेक्ट एक्सपेन्स किंवा इनडिरेक्ट एक्सपेन्स. इज जीएसटी अप्लिकेबल? येस. सेट ऑल्टर जीएसटी डिटेल्स येस करायला हवं, जिथे आपल्याला सांगावं लागेल प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन, सॅक कोड, नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन नॉट ॲप्लिकेबल, टॅक्सेबिलिटी टॅक्सेबल, जीएसटी रेट 18%, टाईप ऑफ सप्लाय सर्व्हिस. त्याचप्रमाणे आपण ऑडिट फीज लेजरही तयार करूया. ग्रुप्ड अंडर इनडिरेक्ट एक्सपेन्सेस. इज जीएसटी ॲप्लिकेबल? येस. सेट ऑल्टर जीएसटी डिटेल्स मध्ये येस करूया. डिस्क्रिप्शन सर्व्हिस, सर्व्हिस अकाउंटिंग कोड, इज नॉन जीएसटी गुड्स? नो. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन नॉट ॲप्लिकेबल, टॅक्सेबिलिटी टॅक्सेबल, टॅक्स टाईप जीएसटी रेट 18%, टाईप ऑफ सप्लाय सर्व्हिस. आणि ही माहिती आपण सेव्ह करूया. तर अशा प्रकारे आपण टॅली प्राईममध्ये आपले ऑपरेशन लेजर्स म्हणजे गुड्सशी संबंधित आणि सर्व्हिसशी संबंधित लेजर तयार करू शकतो. लक्षात ठेवा, गुड्सशी संबंधित लेजर क्रिएट करताना सेल्स आणि परचेस अकाउंट्समध्ये आपल्याला सेट ऑल्टर जीएसटी डिटेल्स नो ठेवायला हवं, जेव्हा की सर्व्हिसशी संबंधित लेजर क्रिएट करताना सेट ऑल्टर जीएसटी डिटेल्सला येस करून आपल्याला त्यात सर्व्हिस अकाउंटिंग कोड, जीएसटी रेट, टाईप ऑफ टॅक्सेबिलिटी आणि बाकी ऑप्शन्स येस करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण टॅली प्राईममध्ये लेजर क्रिएट करू शकतो.